उदारतावाद निर्माण झाला आणि 7वीचा मुलगा आय लव्ह मोहम्मद म्हणू लागला. हे आत्ताचं सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की आपल्याला आजही आपलाही धर्म कळाला नाही, आपले अवतार कळाले नाही. म्हणून कृष्ण दुसऱ्या अध्यायात म्हणतात, दुसऱ्या चरणात म्हणतात तुकाराम महाराज की मोहरी पावा वाहे काठी. त्यांनी बासरी वाजवली. बासरीच का वाजवली, इतर गोष्टी का वाजवल्या नाही? ते एकदा सगळ्या कृष्णाच्या बायका त्या बासरीला बोलू लागल्या, अरे तूने ऐसा क्या किया है, तो कन्हैया के होठों पे जाके चिपकती हो. तूने ऐसा क्या किया है कि कन्हैया तेरे को कमर में खोज के लेके जाता है. मेरा हिंदी कळता है ना, थोड़ा हलफाटा खाता है लेकिन समझ में लो. त्या बासरीला बोलायला लागल्या त्या सख्या बायका कृष्णाच्या. काय ग, कृष्ण आम्हाला कधी भेटत नाही आणि तू 24 तास त्याच्या बरोबर असते, तो जाईल तिथं तुला वाजवतो, असं काय पुण्य केलंस? तेव्हा त्या बासरीने उत्तर दिलेलं भागवतामध्ये गोपी गीतामध्ये, बरहा पीडम नटवर वपोह कर्णयो कर्णिकारम, हा श्लोक आहे त्यातला. बघा त्याचा अर्थ काय भागवतामधला. गोपीगीत मुलींनो सर्च करा, इतकं सुंदर आहे की तुम्ही कृष्णाच्या प्रेमात पडा. युट्यूबला आहेत सगळ्या काही गोष्टी आपल्याला. तर त्यांनी सांगितलं, त्या सगळ्या बायका बोलल्या त्या याला बासरीला, काय पुण्य केलं ग तू? ती म्हणाली, अगं मी जंगलामध्ये होते, कोणीतरी आला कुऱ्हाडीचे घाव माझ्यावर मारले, मी ते सहन केले. का? कारण मला कृष्णाच्या जवळ जायचं होतं. कोणीतरी आला मला आतून पोखरून टाकली, पोकळ केली, मी तो त्रास सहन केला. का? मला कृष्णाच्या जवळ जायचं होतं. कोणीतरी आला तापलेली सळई घेतली, मला छिद्र पाडली, मी तीही सहन केली. का? मला कृष्णाच्या जवळ जायचं आहे. कोणीतरी आला मला घासली, रंग मारला, मी ते सहन केलं, मला कृष्णाच्या जवळ जायचं आहे. आणि एक दिवशी मी हा सगळा त्रास सहन केला आणि या जगतपिता परमात्म्यानं मला तिला होठाला लावली. अगं मी कृष्णाच्या जवळ गेले याचं कारण, कृष्णासाठी जेवढ्या गोष्टी सहन करता येतील तेवढ्या गोष्टी मी सहन केल्या, म्हणून मी कृष्णाच्या होठाजवळ गेली. तुम्ही सहन करा, तुम्ही कृष्णाच्या हृदयात जाऊन बसाल. हे बासरीचं आत्मचरित्र आहे महाराज. त्याच्यामुळे मोहरी पावा वाहे काठी, डावी पाठी गाईच्या. नंतर म्हणतात उच्चिष्ट ते नरभे देवा, देवाला ते भाग्य लाभले नाही. देव मासे झाले, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा काला खायला. पण कृष्णाने सांगितलं, काला खाऊन हात धुवायला यमुनेत जाऊ नका, फक्त हात तुमच्या उपरण्याला धोत्राला पुसा, टिरीला पुसा, असा शब्द प्रयोग आहे. का? कारण त्या देवांचा अधिकार नाही काला खाण्याचा. मग मला सांगा वारकरी संप्रदाय किती महान आहे. आज देवानाही ज्या काल्याचा प्रसाद मिळत नाही, तो काला सप्त्याच्या रूपाने आपल्याला मिळतो. ही वारकरी संतांची क्रांती नाही मग काय? मला तुम्ही सांगा ना. आज नरेंद्र मोदीच्या पंतप्रधान असून देखील नशिबात कीर्तन ऐकून बसून काला खाण्याचं भाग्य नाही. ते जर तुमच्या आमच्या सारख्याच्यात भाग्य आहे, वारकरी संप्रदायाचे किती उपकार आहेत. म्हणून